नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती अधिकार अधिनियम 2005 या संबंधीचे जेवढेही महत्त्वाचे प्रश्न बनतात ते अतिमहत्त्वाचे प्रश्न या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहे. आणि हे सर्व प्रश्न आपण TCS IBPS पॅटर्न किंवा MPSC कंबाईन तसेच ग्रुप सीच्या ज्या आपल्या एक्झाम आहेत त्या सर्व एक्झाम्सवर फोकस करून हे प्रश्न आपण घेतलेले आहेत. त्यामुळे तुमच्या सर्वच परीक्षांसाठी हा व्हिडिओ अतिमहत्त्वाचा ठरणार आहे. चला तर वेळ न घालवता हा अतिमहत्त्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू. पहा, पहिला प्रश्न, माहितीच्या अधिकाराचा कायदा जगात सर्वात प्रथम कोणत्या देशात अस्तित्वात आला? तर तो अस्तित्वात आला स्वीडनमध्ये. कोणता? स्वीडन. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 स्वीडन. ओके. आणि आपल्या भारतामध्ये हा माहितीचा अधिकार कधी आला मित्रांनो? तर तो 2005 मध्ये. पहा, भारतात केंद्राचा माहितीचा अधिकार कोणत्या वर्षी करण्यात आला? तर 2005. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 2005. त्यानंतर पाहूया, RTI अधिनियम 2005 यास राष्ट्रपतींकडून कोणत्या तारखेस अनुमती मिळाली? तर ती मिळाली होती 15 जून 2005 ला. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 15 जून 2005. त्यानंतर पहा, RTI अधिनियम 2005 नुसार कोणत्या कलमामध्ये माहितीच्या हक्काची हमी प्रत्येक भारतीय नागरिकाला दिलेली आहे? कोणत्या कलमान्वये? तर कलम 3 नुसार. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 कलम 3. त्यानंतर समोरचा प्रश्न, माहितीचा अधिकार कायद्यात एकूण किती कलमे आहेत? पहा, हा जो माहितीचा अधिकार अधिनियम 2005 आहे या कायद्यामध्ये एकूण 31 कलमे आहेत मित्रांनो. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 31. त्यानंतर RTI अधिनियम कायद्यातील कलम 7 नुसार सर्वसाधारण परिस्थितीत माहिती मिळण्याचा कालावधी किती दिवसांचा असतो? पहा, कलम 7 नुसार आणि परिस्थिती आहे सर्वसाधारण परिस्थिती, यामध्ये माहिती मिळण्याचा कालावधी किती दिवसाचा आहे? तर तो असतो 30 दिवसाचा. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 30 दिवस. ओके. त्यानंतर पुढे पाहूया. पहा, RTI कायद्याच्या वापरामुळे खालीलपैकी कोणते घोटाळे उघडकीस आले? या कायद्याच्या वापरामुळे कोणते घोटाळे उघडकीस आले ते आपल्याला सांगायचे. आणि हा प्रश्न पहा, नगर परिषद मेन्स 2018चा प्रश्न आहे. पहा, आदर्श गृहनिर्माण घोटाळा, त्यानंतर 2G घोटाळा आणि त्यानंतर कोळसा खाण घोटाळा. तर पहा, हे जे तिन्ही घोटाळे आहेत हे तिन्ही घोटाळे RTI कायद्याच्या वापरामुळे उघडकीस आलेले आहेत. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 अ, ब आणि क. ओके. त्यानंतर, माहिती मिळवण्यासाठी खालीलपैकी कोणी केलेल्या अर्जासाठी कोणतेही शुल्क आकारले जाऊ शकत नाही? पहा, माहिती मिळवण्यासाठी दारिद्र्य रेषेखालील जे व्यक्ती आहेत त्यांनी अर्ज केला असेल तर त्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाऊ शकत नाही. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 दारिद्र्य रेषेखालील व्यक्ती. त्यानंतर समोरचा प्रश्न पहा, माहितीचा अधिकार भारतीय संविधानात कोणत्या कलमामध्ये दिलेला आहे? माहितीचा अधिकार भारतीय संविधानात कलम 19 1 अ मध्ये दिलेला आहे. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 कलम 19 1 अ. त्यानंतर, माहिती अधिकाराच्या संदर्भात खालीलपैकी कोणत्या निवाड्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय विशेष महत्त्वाचा मानला जातो? कोणता निर्णय? तर राजनारायण विरुद्ध स्टेट ऑफ UP. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 राजनारायण विरुद्ध स्टेट ऑफ UP. त्यानंतर समोरचा प्रश्न, केंद्रीय माहिती आयोगाचे पहिले मुख्य माहिती आयुक्त कोण होते? पहा, केंद्रीय माहिती आयोगाचे पहिले मुख्य माहिती आयुक्त होते वजाहत हबीबुल्ला. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 वजाहत हबीबुल्ला. त्यानंतर, माहितीचा अधिकार अधिनियम संमत करणारा भारत हा जगातील कितवा देश ठरला आहे? 56वा. पहा, माहितीचा अधिकार अधिनियम संमत करणारा भारत हा जगातील 56वा देश ठरलेला आहे. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 56वा. त्यानंतर, माहितीचा अधिकार कायदा तयार करणारे पहिले राज्य. पहा, तयार करणारे पहिले राज्य असेल तर ते असेल राजस्थान. ओके. आणि माहितीचा अधिकार पारित करणारे पहिले राज्य असेल तर ते असेल तमिळनाडू. हे दोन्ही प्रश्न लक्षात ठेवा. माहितीचा अधिकार तयार करणारे पहिले राज्य आहे, योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 राजस्थान. आणि माहितीचा अधिकार कायदा पारित करणारे पहिले राज्य कोणते आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 तमिळनाडू. ओके. आणि आपला जो महाराष्ट्र आहे तो कितवं राज्य आहे? तर ते आपले 7वे. ओके. आपल्या महाराष्ट्र हे 7वं राज्य. त्यानंतर समोरचा प्रश्न,
आणि आपल्या महाराष्ट्राने कोणत्या साली माहितीचा अधिकार लागू केला, या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला सांगायचे मित्रांनो. याचे उत्तर मी तुम्हाला सांगणार नाही, पुढे सांगेन. चला कमेंट बॉक्समध्ये या प्रश्नाचे उत्तर द्या की आपल्या महाराष्ट्राने कोणत्या वर्षी माहितीचा अधिकार अधिनियम लागू केला. ओके. त्यानंतर खालीलपैकी कोणत्या संस्था RTIच्या अंतर्गत येतात. पहा, कोणत्या संस्था RTIच्या अंतर्गत येतात हे आपल्याला सांगायचे. काय पहा, टाटा सन्स आहे, हेल्पेज इंडिया आहे, टाटा सन्स, हेल्पेज इंडिया आणि भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन. पहा, नगर परिषद मेन्स 2018चा प्रश्न आहे. नगर परिषद मेन्स 2018चा प्रश्न आहे. तर यामध्ये फक्त जी भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन आहे तीच RTIच्या अंतर्गत येते. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 फक्त क. ओके. त्यानंतर RTI कायद्याअंतर्गत अर्जित तारखेपासून जास्तीत जास्त किती वर्षामागील माहिती आपण मागवू शकतो. 20 वर्षामागील. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 20 वर्षे. समोरचा प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोणता देश माहितीचा अधिकार अधिनियम पारित करणारा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश ठरला आहे. पहिला देश आपण पाहिलं स्वीडन आहे, दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे अमेरिका. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 अमेरिका. त्यानंतर RTI कायद्याअंतर्गत माहिती एखाद्या व्यक्तीच्या जीवित व स्वातंत्र्याच्या संबंधित असेल तर विनंतीचा अर्ज मिळाल्यापासून किती दिवस कालावधीच्या आत माहिती देणे बंधनकारक आहे. पहा, व्यक्तीच्या जीवित व स्वातंत्र्याच्या संबंधित माहिती असेल तर ती 48 तासांच्या आत देणे बंधनकारक आहे. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 48 तास. त्यानंतर मुख्य माहिती आयुक्त व माहिती आयुक्तास निलंबित करण्याआधी राष्ट्रपतींना कोणाचा अभिप्राय घेऊन त्यावर नुसार कारवाई करता येते. तर ती सर्वोच्च न्यायालयाचा अभिप्राय घेऊन त्यानुसार कारवाई करता येते. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 सर्वोच्च न्यायालय. त्यानंतर माहितीचा अधिकार अधिनियमानुसार लोकसभेतील सक्षम अधिकारी कोण असतात. तर ते असतात लोकसभेचे अध्यक्ष. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 लोकसभेचे अध्यक्ष. समोरचा प्रश्न, राज्य मुख्य माहिती आयुक्त आपल्या पदाचा राजीनामा कोणाला उद्देशून देतात. राज्याचे, पहा, जे राज्याचे मुख्य माहिती आयुक्त आहेत ते आपल्या पदाचा राजीनामा राज्यपालांना उद्देशून देतात. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 राज्यपाल. त्यानंतर माहितीचा अधिकार ऑनलाईन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते. माहितीचा अधिकार ऑनलाईन करणारे भारतातील पहिले राज्य आहे महाराष्ट्र. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 महाराष्ट्र. समोरचा प्रश्न, माहिती अधिकार 2005 अंतर्गत त्रयस्थ व्यक्तीला दुसरे अपील किती दिवसांमध्ये दाखल करता येते. पहा, इथे त्रयस्थ व्यक्तीला म्हटले तर ते 90 दिवसांमध्ये दाखल करता येते. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 90 दिवस. आता त्रयस्थ व्यक्ती, पहा त्रयस्थ व्यक्ती आता म्हणजे ज्याला माहिती हवी आहे ती व्यक्ती सोडून इतर व्यक्ती किंवा एखादी संस्था. ओके. त्यानंतर RTI ॲक्ट 2005 नुसार माहितीचा अधिकार या वाक्यात कशाचा समावेश होत नाही. तर दस्तऐवजाचे प्रमाणित प्रत घेणे याचा होतो, मालाचे प्रमाणित नमुने घेणे याचा देखील होतो, प्रश्न विचारणे, पहा प्रश्न विचारण्याचा होत नाही आणि कामाची किंवा दस्तऐवजाची तपासणी होत नाही. मग तपासणी होते म्हणजे कामाची किंवा दस्तऐवजाची तपासणी याचा समावेश होतो, फक्त प्रश्न विचारण्याचा समावेश होत नाही. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 प्रश्न विचारणे. समोरचा प्रश्न, माहिती अधिकार कायदा 2005 अंतर्गत जनमाहिती अधिकाऱ्यांनी किती दिवसाच्या आत अर्जाची माहिती दिली पाहिजे. किती दिवसाच्या आत, तर ती 30 दिवसांच्या आत दिली पाहिजे. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 30 दिवस. त्यानंतर RTI ॲक्ट 2005 नुसार कोण माहितीची मागणी करू शकते. कोण करू शकते रे, तर कोणतीही व्यक्ती करू शकते. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 कोणतीही व्यक्ती. समोरचा प्रश्न, केंद्राचा माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अस्तित्वात येण्यापूर्वी भारतातील किती राज्यांनी आपापल्या राज्यांमध्ये माहितीचा अधिकार अधिनियम संमत केला होता. तर तो 9 राज्यांमध्ये. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 9 राज्य. ओके. त्यानंतर केंद्र सरकारचा माहिती अधिकार अधिनियम 2005 हा खालीलपैकी केव्हा संमत केला गेला. आपण पाहिलं 15 जून 2005ला संमत केला गेला. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 15 जून 2005. ओके. समोरचा प्रश्न, माहितीचा अधिकार अधिनियम 2005 मध्ये एकूण किती प्रकरणे समाविष्ट आहेत.
पहा माहितीचा अधिकार अधिनियम 2005 मध्ये एकूण 6 प्रकरणे समाविष्ट आहेत. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 6. त्यानंतर समोरचा प्रश्न माहिती अधिकार अधिनियम 2005 मध्ये किती कलमे समाविष्ट आहेत? पहा माहिती अधिकार अधिनियम 2005 मध्ये 31 कलमे समाविष्ट आहेत आपण पाहिलं. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 31. समोरचा प्रश्न माहिती अधिकार अधिनियम 2005 नुसार केंद्रीय माहिती आयोग स्थापन करणे हे खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये सांगितलेले आहे? हे सांगितलेले आहे कलम 12 मध्ये. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 कलम 12. समोरचा प्रश्न केंद्रीय माहिती आयोगाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? केंद्रीय माहिती आयोगाचे मुख्यालय आहे दिल्ली ठिकाणी. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 दिल्ली. समोरचा प्रश्न राष्ट्रपतींनी नेमलेल्या केंद्रीय माहिती आयुक्त शिफारस समितीत खालीलपैकी किती सदस्यांचा समावेश असतो? यामध्ये 3 सदस्यांचा समावेश असतो. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 3. माहिती अधिकार अधिनियम अंतर्गत कमाल दंड शिक्षा ही पुढील प्रमाणे आहे. किती आहे? तर ते आहे 25,000 रुपये. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 25,000 रुपये. समोरचा प्रश्न केंद्रीय जनमाहिती अधिकारी अथवा राज्य जनमाहिती अधिकारी यांच्या निर्णयाविरुद्ध किती दिवसात अपील करता येते? तर ती 30 दिवसात अपील करता येते. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 30. ओके. समोरचा प्रश्न माहितीचा अधिकार अधिनियम खाली माहिती मागण्याचा अधिकार कोणाला आहे? तर तो सर्व भारतीयांना नागरिक अधिकार. पहा माहितीचा अधिकार अधिनियम हा भारतीयांसाठीच बनवलेला आहे. मग या खाली माहिती मागण्याचा अधिकार कोणाला असेल? सर्व भारतीयांना असेल ना, सर्व भारतीय नागरिकांना. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 सर्व भारतीय नागरिक. काय उत्तर आहे? पर्याय क्रमांक 2 सर्व भारतीय नागरिक. समोरचा प्रश्न माहितीचा अधिकार अधिनियमानुसार लोकसभेचे तत्संबंधित किंवा तदनुषंगिक बाबींकरता सक्षम अधिकारी कोण असतील? तर ते असतील लोकसभेचे अध्यक्ष. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 लोकसभेचे अध्यक्ष. समोरचा प्रश्न माहितीचा अधिकार अधिनियम 2005 मधील खालीलपैकी कोणते कलम हे अधिनियम अधिनियमित झाल्याच्या दिनांकापासून 120व्या दिवशी अंमलात आले? तर ते आले कलम 6. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 कलम 6. ओके. समोरचा प्रश्न माहितीच्या अधिकाराखाली माहितीची मागणी कशी असू शकते रे? माहितीच्या अधिकाराखाली माहितीची मागणी संगणकीय विद्युत असू शकते आणि मौखिक देखील असू शकते. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 दोन्ही बरोबर. ओके. समोरचा प्रश्न माहितीचा अधिकार अधिनियम 2005 मध्ये कलम 2E नुसार सक्षम प्राधिकारी यांच्या व्याख्यामध्ये कोणाचा समावेश होत नाही? पहा लोकसभेचे सभापती, भारताचे सरन्यायाधीश आणि भारताचे राष्ट्रपती यांचा समावेश होतो, फक्त राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचा होत नाही. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 राज्यांचे मुख्यमंत्री. समोरचा प्रश्न माहितीचा अधिकार अधिनियम 2005 चा उद्देश काय आहे? तर माहितीचा अधिकार बहाल करणे हा आहे उद्देश. सार्वजनिक प्राधिकरणाच्या अधिकारातील माहिती सुलभ मिळवण्याची शाश्वती देणे हा देखील उद्देश आहे. आणि सार्वजनिक प्राधिकरणाच्या कामांमध्ये पारदर्शकता व जबाबदारी वृद्धिंगत करणे हा देखील उद्देश आहे. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. ओके. समोरचा प्रश्न माहितीचा अधिकार अधिनियम 2005 मधील कोणत्या कलमामध्ये माहितीच्या हक्काची हमी प्रत्येक भारतीय नागरिकाला दिलेली आहे? तर ते कलम आहे 3. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 कलम 3. ओके. समोरचा प्रश्न केंद्र सरकारने माहिती अधिकार कायदा 2005 मध्ये संमत केला त्या अगोदर पुढील कोणत्या राज्यांनी हा कायदा संमत केला होता? त्याचा योग्य गट ओळखायचा आहे. पहा तामिळनाडू, गोवा, राजस्थान, कर्नाटक या 4ही राज्यांनी 2005 पूर्वीच कायदा माहिती अधिकार कायदा संमत केला होता. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 तामिळनाडू, गोवा, राजस्थान आणि कर्नाटक. ओके. आणि आपल्या महाराष्ट्राने हा कायदा कधी संमत केला होता? तर 2002 साली. मी प्रश्न विचारला होता तुम्हाला, त्याचे उत्तर आहे पहा आपल्या महाराष्ट्राने 2002 साली हा कायदा संमत केला होता. ओके. माहितीचा अधिकार अधिनियम 2005 कलम 2E नुसार सक्षम अधिकारी याचा अर्थ संविधानाच्या अनुच्छेद डॅश डॅश अन्वये नियुक्त करण्यात आलेला प्रशासक असा आहे. तर तो कलम आहे 239. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 239. तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण माहिती अधिकार अधिनियम 2005
याच्याशी संबंधित जेवढेही महत्त्वाचे प्रश्न बनतात तेवढे महत्त्वाचे प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण घेतलेले आहेत, ज्याचा तुम्हाला येणाऱ्या सर्वच परीक्षांसाठी फायदा होणार आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी 10 मित्रांसोबत शेअर करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तर आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.